लोकसभा निवडणुकीत सगळ्यात चांगली कामगिरी कुणी केली असेल तर ती राष्ट्रवादी शरद पवार गटानं. पवारांनी अवघ्या 10 जागा लढवत 8 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट 80% इतका होता. इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत पवारांची कामगिरी सरस होती. लोकसभेतला परफॉर्मन्स पाहता शरद पवार गट विधानसभेला देखील वरचढ ठरेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यांच्या पक्षाकडे अनेक इच्छुकांच्या रांगाही लागल्यात. पण वातावरण शरद पवारांच्या बाजूने असल्याची चर्चा होत असताना निवडणूक आयोगाच्या गुगलीमुळे शरद पवारांचा विजयाचा मार्ग खडतर होण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकसभेलाही याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. आता निवडणूक आयोगाची ही गुगली नेमकी काय आहे, यावर शरद पवार आउट होऊ शकतात का, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी निवडणूक आयोगाने टाकलेली गुगली काय आहे ते पाहूयात. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी दिल्लीतल्या विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पिपाणी चिन्ह हटवलं जाणार नाही असं सांगितलं. खरं तर लोकसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांमध्ये गोंधळ झाल्यानं बऱ्याच मतदारांनी तुतारी समजून पिपाणीला मतदान केलं होतं. त्याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. हा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं काय खबरदारी घेतली असा प्रश्न विचारला असता राजीव कुमार यांनी सांगितलं की या प्रकरणात शरद पवार गटाकडून आमच्याकडे 2 विनंत्या आल्या होत्या. यातली पहिली विनंती म्हणजे वोटिंग मशीनवर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान दिसतं, ते मोठं करावं. दुसरी विनंती म्हणजे ट्रम्पेट अर्थात पिपाणी हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीतून काढून टाकावं. हे चिन्ह कुणालाही देऊ नये. यातली पहिली विनंती निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. मात्र दुसरी विनंती आयोगानं अमान्य केली आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी ही दोन्ही चिन्ह पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळं आम्ही ते चिन्ह हटवणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. आता निवडणूक आयोगाचा हाच निर्णय शरद पवारांसाठी गुगली समजला जातोय. खरं तर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी 10 पैकी 8 जागा जिंकल्या असल्या तरी डुप्लिकेट तुतारीचा त्यांना फटका बसला होता. शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. मात्र लोकसभेत निवडणूक आयोगानं काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला. त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस ऐवजी पिपाणी चिन्हासमोर मतदान केलं. याचा फटका शरद पवार गटानं हरलेल्या सातारा जागेवर बसलाच. याशिवाय भिवंडी, बारामती आणि शिरूर अशा जागांवर मतविभाजन देखील झालं. साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत झाली होती. या लढतीत उदयनराजे यांनी 32,771 मतांनी शिंदे यांचा पराभव केला. इथून पिपाणी चिन्हावर लढणारे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना तब्बल 37,062 मतं पडली. पिपाणीमुळे इथं मतविभाजन झालं. त्यामुळे शशिकांत शिंदेचा पराभव झाला असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. या व्यतिरिक्त भिवंडीत पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या कांचन वखरे यांना 24,625 मतं मिळाली होती. बारामतीत शेख सोहेल शाह यांना 14,917 मतं, शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28,324 मतं पडली होती. या तिन्ही जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार जिंकले असले तरी पिपाणीमुळे मतविभाजन होत असल्याचं दिसून आलं. हेच डॅमेज टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे काही विनंत्या करण्यात आल्या होत्या, ज्यात त्यांनी तुतारी सारख्या दिसणाऱ्या चिन्हांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर पिपाणी आणि बिगुल या 2 चिन्हांवर निवडणूक आयोगानं बंदी घातल्याच्या बातम्याही समोर आल्या. त्यामुळे शरद पवार गट निश्चिंत झाला होता. पण आता ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्हावर बंदी घालणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे शरद पवार गटासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला अधिक फटका बसू शकतो असं सांगितलं जातंय. कारण लोकसभेला एका मतदारसंघात साधारण 15 ते 20 लाखांच्या आसपास मतदार असतात. त्यामुळे काही हजार मतं इकडे तिकडे गेली तर दुसऱ्या एखाद्या भागातून ती मतं कव्हर करता येतात. पण विधानसभेला तसं नसतं. विधानसभेला 1000 ते 500 मतांवरूनही निकाल फिरतो. साहजिकच यामुळे काठावरच्या जागांवर शरद पवार गटाला फटका बसू शकतो. परिणामी लोकसभेला 80% स्ट्राईक रेट असला तरी यामुळे विधानसभेला शरद पवार गट मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय. आता हे डॅमेज कसं होऊ शकतं हे सांगायचं झालं तर हरियाणा विधानसभेचं उदाहरण देता येईल. हरियाणात भाजप विरोधी वातावरण असल्याची चर्चा होती. अलीकडेच इथं 90 जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपनं 48
तर काँग्रेसनं 37 जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा 46 असल्यानं इथं पुन्हा भाजपचं सरकार आलं. पण या निकालाचं बारकाईनं विश्लेषण केलं तर भाजपनं ज्या 48 जागा जिंकल्या त्यात 9 जागा अशा होत्या जिथं भाजपच्या उमेदवाराला 5,000पेक्षा कमी मतांचं लीड होतं. यातल्या 5 जागांवर तर 2,500च्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी मतांचं लीड आहे. उचना कला ही जागा तर भाजपनं फक्त 32 मतांनी जिंकली आहे. आता हा मतांमधला फरक पाहिला तर अवघ्या काही 100 मतांवरून निकाल फिरू शकतात हे स्पष्ट होतं. मतांचं हेच गणित लक्षात घेतलं तर डुप्लिकेट तुतारीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका शरद पवार गटाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते. आता डुप्लिकेट चिन्हामुळे गोंधळ कसा उडतो तेही जाणून घेऊयात. तर विधानसभा किंवा लोकसभेच्या मैदानात किती उमेदवार असावेत याला काहीही नियम नाहीये. निवडणूक आयोगाच्या नियमांची पूर्तता करणारी कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकतो. आतापर्यंतच्या विधानसभेचा ट्रेंड पाहिला तर प्रत्येक मतदारसंघात साधारण 15 ते 20 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार मैदानात उतरतात. त्यामुळं निवडणूक आयोगाला या सगळ्या उमेदवारांची नावं आणि चिन्ह वोटिंग मशीनवर लावावं लागतं. एका बॅलेट युनिटवर 16 उमेदवार बसतात. 16 पेक्षा जास्त उमेदवार असतील तर दुसरं बॅलेट युनिट जोडावं लागतं. या बॅलेट युनिटवर असलेली यादी आणि चिन्ह बघून मतदार आपल्या आवडत्या उमेदवाराला वोटिंग करत असतात. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एका मिनिटात साधारणतः जास्तीत जास्त 4 मतदार मतदान करू शकतात. त्यामुळे एका मतदाराला मतदान करायला साधारणतः 15 सेकंद मिळतात. एवढ्या वेळात त्याला त्याचं नाव चेक करायचं असतं, आपली सही करून बोटाला शाई लावून मतदानही करायचं असतं. त्यामुळं मतदान करायला मतदाराला अत्यंत कमी वेळ मिळतो. अशा वेळी क्रमवारीत पहिल्या काही क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला मतदान होण्याचे चान्सेस अधिक असतात. याचं कारण म्हणजे बिहेवियरल सायन्स. बिहेवियरल सायन्स नुसार आपण एखादी यादी बघताना एकतर ती सुरुवातीपासून बघतो किंवा शेवटापासून बघायला सुरुवात करतो. त्यानंतर आपल्या उमेदवाराचं नाव दिसलं नाही तर आपलं लक्ष चिन्हांकडे जातं. अशा वेळी 2 चिन्हांमध्ये किंवा नावांमध्ये समानता असेल तर चुकीचं चिन्ह किंवा नावासमोरील बटन दाबण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसू शकतो अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत आधीच शरद पवार गटाला याचा फटका बसला आहे. आता विधानसभेला पिपाणी किंवा ट्रम्पेट या चिन्हांवर बंदी घातली नसल्याचं सांगून निवडणूक आयोगानं एक प्रकारे शरद पवारांना गुगली टाकल्याची चर्चा आहे. आता ही गुगली शरद पवार कशी टॅकल करणार, मतविभाजन रोखण्यासाठी नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या तुतारीला किती फटका बसू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.